मगानुप्रमाण घेऊन प्रवेशला लंका भुवन, विठंबिले सकळ जन करुणी नग्न विदिशी. आणि नंतर खऱ्या लंकेमध्ये प्रवेश केला आणि हे जे कपडे फिरून फेकून दे, त्याला नागड कर, त्याला नागड कर, हे अशा भानगडी सुरू केल्या त्यांनी. पत्र ऐकता जनक जापती, म्हणे धन्य धन्य वीर मारुती. अद्भुत कर्तव्य अगाध शक्ती, त्रिजगत्या ऐसा दुजा नाही. आणि हे कोणी पत्र वाचलं? लक्ष्मण पत्र वाचलं आणि रामाने ऐकलं आणि धन्य धन्य असा त्यांचा स्तुती केली आहे. त्रिजगत्या ऐसा दुजा नाही. तीन लोकात सुद्धा असा भावाने असा आणि असा वीर हनुमानासारखा शिष्य आपल्याला कुठे सापडणार नाही. वानर टाकीती ओवाळून, एकस प्रेम हृदयी धरुण, म्हणती धन्य बलाढ्य तो. आणि सगळ्यांनी त्याचं कौतुक करायला सुरुवात केली. महाबलाढ्य आहेस तो. वाचिता लक्ष्मण क्षण क्षणा करी हास्यवदन, मागुती तटस्थ झाले हरिगण. पत्र पुढे परिसती. आणि हे पत्र वाचून लक्ष्मण मोठ्या मोठ्याने हसायला लागला आणि तटस्थ उभा राहिला. त्यावेळी सगळेजण त्याच्याकडे पाहू लागले. शोधिले बिभीषणाचे घर, कीर्तनाय कोणी झाला निर्भर. बिभीषणाचं घर हुडकून काढलं, शोधून काढलं आणि स्तब्ध झाला एकदम. मग कुंभकर्णाचे मंदिर, जिथं कुंभकर्णाचा महाल आहे तिथं गेला. रावण श्री 80 सहस्त्र, तितक्या शोधून वायू कुमार. कमीत कमी 1,00,000 होत्या. तेवढ्यानं शोधून पुन्हा कुठं आले. राक्षस सभा विटंबिली समग्र, ते अगाध चरित्र नवर नवे. आणि राक्षसांची जी सभा होती तिचं कसं विटंबन आणि ते तिचं कसं हे केलं, म्हणजे मोडून तोडून टाकली. रावण जे मंदोधरी, म्हणे हीच होय सीता सुंदरी. आला बघा, रावणा शेजारी रावणाची बायको झोपली. त्याला वाटतं हनुमानाला सीताच आहे. तव ते झाले घाबरी, दुष्ट स्वप्न देखून या. आणि तेवढं तिला स्वप्न पडलं होतं. काय स्वप्न पडलं होतं? दशकंठास सांगे वर्तमान, विषकंठ प्रिय रघुनंदन. दशकंठास म्हणजे रावणाला सांगते. काय म्हणते? दशकंठास सांगे वर्तमान, विषकंठ प्रिय रघुनंदन. त्याची सीता द्या हो सोडून, परी रावण न मानिते. झोपली आहे गांगाव पण सांगते, अहो त्या रामा सीता सोडून द्या, तुम्ही घेऊन आलाय, हो त्रास नको पुन्हा. सीता पाहावया पाठविली दुती, तिच्या मागून गेला मारुती. तो अशोक वृक्षातळी सीता सती, देखो कपी नमी तसे. आणि तिथनं कुठं गेले तेवढं ऐकून त्यांच्या दूताबरोबर तिने जो माणूस तिकडे पाठवला अशोकवनामध्ये, त्याच्या मागं हनुमंतरायही गेले. आणि तिथं पाहिलं की सीता माता हिरमसून बसली आणि तिला नमन केलं. पुढे मुद्रिका ठेवून वृक्षावर बैसला एक क्षण. आणि तिने नेल्ली अंगठी तिच्या समोर ठेवली आणि एका वृक्षावर बसून राहिला. अपार राक्षसी झोडून पाडल्या ते पराक्रमे. अंगठी समोर ठेवली, झाडावर बसले. वरनं फळ तोड की मार, फळ तोड की मार. कारण झाडं ताडाचे भरपूर होती, नारळ झाडं भरपूर होती ना. मुद्रिका देखो निसती, शोक समुद्री करी वस्ती. मग पुढे उणे मारुती, प्रत्यक्ष भेटला ते दवा. ती आश्चर्यचकित झाली की अंगठी कोण ठेवली. हो, असं वाटलं की तिला मोठा समुद्रात मला भेटायला, पण आणली कोणी. सांगितले
मग पुढे येऊन मारुती प्रत्यक्ष भेटला ते धवा. आणि पुढून साक्षात हनुमंतराय हात जोडून उभे राहिले आणि त्याला सांगू लागले, अपार राक्षसी झोडून. सांगितले सकळ वर्तमान, मग शुद्धेचे मिश करुण. विद्वांसले अशोकवन, जे विस्तीर्ण 30 योजने. अशोकवन जे होतं 30 योजने रुंद होतं आणि लांब होतं. 30 योजने म्हणजे किती झालं? कमीत कमी 30 मैल झालं. चारही बाजूला 30 मैल इतकं रुंद मोठं होतं ते. रावणे पाठविला दळभार, त्याचा तक्षणी केला संहार. आणि हनुमंतराय तिकडे गेले समजल्यावर पाठीमागून सैनिक पाठवलं, पण त्याचा संहार केला हनुमंत भगवंतानी. त्याचा तक्षणी केला संहार, मारुनी रावणाचे पुत्र. आणि पाठीमागून रावणाचे पुत्र जे गेले त्यांना मारून टाकलं. शक्राजित विटंबला, मग म्या हनुमंताशी प्रार्थना. ब्रह्मपाशी नेला बांधून, रावणाशी शब्दशस्त्रे करुण. सभेत निर्बसले हनुमंते. आणि झाली कथा सगळी हनुमान राया म्हणजे लक्ष्मण भगवान श्रीरामाला सांगतायत ते पत्र वाचून. असं मारुतीस मारावया सत्वर, पुच्चा शिलाविला वैष्णानर. आणि मारुतीला मारण्यासाठी रावणाने त्या शिपटीला वस्त्र गुंडाळून आग लावली. स्नेह सहित वस्त्र्या पार, गुंडाळलेली साक्षेपी. नगरामध्ये कोणाच्या अंगावर सुद्धा वस्त्र राहिलं नाही, एवढे सगळं वस्त्र माणसं फिडून फिडून त्याला गुंडाळीचे शेपटीला. पुच्चा पेटता सत्वर, उडून गेला वायुपुत्र. आणि शेपटी पेटल्याबरोबर आकाशामध्ये उड्डाण केलं. तृतीय भाग लंका नगर, जाळले क्षण न लागता. एक भाग तर तृतीय म्हणजे किती 3% तर लंका जाळून टाकली, ठेवली नाही. स्नेह सहित वस्त्र्या पार, गुंडाळलेले साक्षेपे. पुच्छ पेटता सत्वर, उडून गेला वायुपुत्र. तृतीय भाग लंका नगर, जाळले क्षण न लागता. परी नवल वर्तले अद्भुत, लंका सुवर्णमय झाली समस्त. धन्य तो लोक प्राणेश सुत. बघा, जेवढी लंका पेटवली तेवढी सोन्याची झाली आणि होते त्याच्यापेक्षा सुंदर झाली. मग सागरी पुच्छ विजवून, पुन्हा घेतले जानकीचे दर्शन. जैसे बाळ खेळता श्रमण, जननी पाशी येत पै. ही संपूर्ण ब्रह्मदेवाने एका पत्रामध्ये लिहिलंय आणि ते लक्ष्मण भगवान वाचत आहेत, राम ऐकत आहेत. ऐशे पत्र वाचिताची सौमित्र. म्हणजे सौमित्र हा कोणाचा मुलगा आहे? लक्ष्मण हा सौमित्राचा मुलगा आहे. आणि कैकेयीचा भरत आणि शत्रुघ्न आहे आणि कौशल्याचा राम आहे. ऐशे पत्र वाचिताची सौमित्र, ऐकता घनश्याम गात्र. रामाच्या डोळ्यातून पाणी आलं. रामे धावणे वायुपुत्र, हृदय धरिला सप्रेम. आणि प्रभू रामचंद्राने हनुमंताला कुठं धरलं? आपल्या हृदयाशी धरलं. धन्य ते अंजनी ऐशी, रत्न प्रवसली सद्गुणी. आपण माणसाला म्हणतात की नाही, अरे कसारा जलामला असा. हो, म्हणजे चांगला जलाम तर चांगलं नाव निघतंय, वाईट जलाम तर वाईट नाव निघतंय. हा अंजन पुत्र एवढा मोठा पराक्रम करून आला, बघून हृदयाशी धरला आणि सांगितलं, त्या अंजना माता धन्य आहे, तुझी आई धन्य आहे आणि महाप्रताप पतिव्रता आहे आणि साक्षात स्वर्गीय अवतार आहे ती. त्यामुळं तिला धन्यवाद दिले. ते सद्गुणी आहे म्हणून सांगितलं, म्हणून तू सुद्धा सद्गुणी जन्माला आलास. ऐसे रत्न प्रवसवली सद्गुणी, मारुतीचे मुख कुरवाळोनी, निजासनी राम बैसे. आणि मारुती भगवंताला जवळ घेऊन बसले. किष्किंधेहुनी रत्ने आणुनी, ओवाळीती मारुती वरुणी. मने धन्य मारुतात्मज,
अवतरोनी ब्रह्मांड भरले कीर्तीने. आणि म्हणले संपूर्ण अनंत ब्रह्मांडामध्ये तुझी कीर्ती पावन होईल. धन्य धन्य तोच दिवस स्वामी स्वमुखे गौरवी विशेष. इतका तो दिवस सुंदर होता की ज्या दिवशी रामाने हनुमंतास ते ऐकलं लक्ष्मणाच्या तोंडून आणि त्याला धन्यवाद दिले आणि त्रिभुवनामध्ये अनंत ब्रह्मांडामध्ये तुझ्यासारखा वीर नाही म्हणून सांगितलं. म्हणून धन्य धन्य तोच दिवस स्वामी स्वमुखे गौरवी विशेष. तुच्छ त्यापुढे सुधारस स्वर्ग भोग सर्व ही अमृती त्याच्यापुढे शून्य आहे आणि स्वर्गीचे भोग सुद्धा त्याच्यापुढे शून्य आहेत. असो यावरी चाच पाणी हृदय धरी दिव्यमणी. श्रीरामाशी वाटले ते क्षणी की जनक जाणली हनुमंते. सगळ्यांनी जे जयकार केला ना. आणि रामाला वाटलं ह्याने सीता म्हणजे जानकीजीला आणली की काय, सीतेला हा घेऊन आलाय काय, असं म्हणजे अजून कुठं बाजूला दडवून ठेवली का काय, माझी भेट करून दिली नाही असं प्रभू श्रीरामचंद्रांना वाटलं. असं